नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर इयत्ता 12वीच्या वर्गाच्या 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल. सेक्शन 1 प्रोज, त्यातील क्वेश्चन 1 हा 16 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 1 मधील जो ए क्वेश्चन आहे तो 12 मार्क्ससाठी आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे, तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या उतार्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. जर तुम्हाला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत. या ठिकाणी उतार्याचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. आणि उतार्यावर आधारित ॲक्टिव्हिटी A1 कंप्लीट द गिवन डायग्राम एक्सप्रेसिंग सोपीज जर्नी 2 मार्क्ससाठी आहे. सोपीज जर्नी. Listens to Sabath Antham, a sudden and wonderful change in his soul. Transformation after listening, he decided to change his life. A2 question 2 मार्क्ससाठी आहे. Sophie's earlier life was much different from his present life. Highlight the difference in the given table. Earlier life respectable, immaculate thoughts, ambitious. Present life degraded days, unworthy desires, hopeless. A3 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द गिवन वेब हायलाइटिंग द चेंज इन सोफी आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड solemn organ notes. Effect of organ notes on Sophie. He would conquer the evil that had enslaved him. Second, he would pull himself out of the mire. Third, he would make a man of himself. आणि fourth, he would resurrect his old eager ambitions. A4 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. राईट अबाउट एनी ऑफ युअर डिसिजन्स विच मेड यू रिपेंट लेटर. पहा A4 क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. A5 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. डू एज डायरेक्टेड. फर्स्ट क्वेश्चन, a fur importer had offered him a place as driver. Choose the correct alternative to get past continuous tense as the answer of the given sentence. पहा त्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे आणि त्याची राईट आन्सर आहे ऑप्शन सी. अ फर इम्पोर्टर वॉज ऑफरिंग हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. Second question, he would be somebody in the world. Choose the correct alternative from the given sentences showing certainty. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. He will be somebody in the world. A6 क्वेश्चन vocabulary 2 मार्क्ससाठी आहे. Find the antonyms of the following words from the extract. First, defect. त्याचे आन्सर आहे conquer. Second, moving. Opposite येईल stand still. बी क्वेश्चन लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर 4 मार्क्ससाठी आहे. त्यातील B1 क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आहे. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट क्वेश्चन, गीतेश इज वन ऑफ द बेस्ट फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन शोईंग द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन इन पॉझिटिव्ह डिग्री अँड रिराईट.
त्या ठिकाणी देखील 4 ऑप्शन दिलेले आहेत. राईट आन्सर ओळखायचे आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन डी. व्हेरी फ्यू फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज आर ॲज गुड ॲज गितेश. B1 मधील सेकंड क्वेश्चन. नो सूनर डज रोहित शर्मा एंटर द ग्राउंड दॅन ही गेट्स अ वार्म वेलकम. Choose the correct alternative from the given options showing the correct use of as soon as and rewrite. या ठिकाणी देखील 4 ऑप्शन दिलेले आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ॲज सून ॲज रोहित शर्मा एंटर्स द ग्राउंड ही गेट्स अ वार्म वेलकम. B1 मधील थर्ड क्वेश्चन. स्वराली सेड टू हर मदर, डिड यू लाईक माय स्केच? Choose the correct alternative from the given options showing the indirect speech from of the given sentence. Right option आहे D. Swarali asks her mother if she had liked her sketch. B2 question. Spot the error and rewrite the correct sentence. We did not attend the party last night. त्या ठिकाणीच आपण आन्सर लिहिलेला आहे. We did not attend the party last night. क्वेश्चन 2 18 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन 12 मार्क्ससाठी आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. पहा पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे. तो उतारा देखील लक्षपूर्वक वाचायचा आहे. पहा या ठिकाणी उताराचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. उतार्यावर आधारित A1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स अँड रिराईट. या ठिकाणी चुकी बरोबर ते ओळखायचे आहे आणि जर वाक्य चुकीचे असेल तर ते बरोबर करून लिहायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स. इन द न्यूक्लियर फॅमिली द मेंबर्स डू नॉट हॅव क्लोज इंटरॅक्शन अमंग देमसेल्स. हे सेंटेन्स फॉल्स आहे. त्या ठिकाणी आपण वाक्य बरोबर करून लिहिलेले आहे. इन द न्यूक्लियर फॅमिली पॅरेंट्स चाइल्ड रिलेशनशिप्स आर व्हेरी इंटिमेट. बी सेंटेन्स. देर आर मोर कॉन्फ्लिक्ट्स अँड मिसअंडरस्टँडिंग्स अमंग फॅमिली मेंबर्स इन जॉईंट फॅमिली. हे सेंटेन्स ट्रू आहे. सी सेंटेन्स. फ्लेक्सिबिलिटी ऑफ द पॅरेंट्स हॅज वर्स्ट इफेक्ट इन चिल्ड्रन टू मेक ॲडजस्टमेंट इन न्यूक्लियर फॅमिली. हे सेंटेन्स ट्रू आहे. डी सेंटेन्स. The child's physical, emotional and social development begins in school. हे सेंटेन्स फॉल्स आहे. राईट सेंटेन्स येणार आहे. The child's physical, emotional and social development begins in family. स्कूल काढून त्या ठिकाणी फॅमिली लिहायचं आहे आणि वाक्य लिहायचे आहे. A2 क्वेश्चन. Pick out the sentences from the extract which indicate the strict behavior of parents affecting the children. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. या प्रश्नाची उत्तर अभ्यासू. A3 क्वेश्चन. गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग अँड रिराईट. 2 मार्क्ससाठी. ए. इन न्यूक्लियर फॅमिली चिल्ड्रन बिकम डिमांडिंग अँड सेल्फिश बिकॉज. त्याचे आन्सर आहे. दे गेट टू मच अटेन्शन फ्रॉम देअर पॅरेंट्स. बी क्वेश्चन. चिल्ड्रन ऑफ परमिसिव्ह पॅरेंट्स बिकम डिपेंडेंट अँड इमेच्युअर बिकॉज. आन्सर. सच पॅरेंट्स आर inconsistent in their behavior. A4 question. Family plays an important role in developing your social behavior. Write your thoughts on the given statement. 2 मार्क्ससाठी आहे A4 क्वेश्चन. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे.
A5 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट सेंटेन्स, चिल्ड्रन डू नॉट गेट कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबोव सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड रिराईट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कंप्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स इज नॉट गॉट बाय द चिल्ड्रन. सेकंड सेंटेन्स, authoritarian parents are rigid and punitive in nature. Identify the correct WH question to get an underlined answer from the given option and rewrite. त्याचे आन्सर आहे ऑप्शन डी. हाऊ आर द ऑथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर? क्वेश्चन मार्क. A6 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. फाइंड द सिनोनिम्स ऑफ द वर्ड्स गिवन बिलो फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पहा, उत्तरातील समानार्थी शब्द लिहायचे आहेत. फर्स्ट, इम्प्रेस. इम्प्रेस या वर्डचा उत्तरातील समानार्थी शब्द आहे इन्फ्लुएन्स. सेकंड, क्लोज. त्याचं सिनोनिम्स वर्ड आहे इंटिमेट. बी क्वेश्चन, समरायझिंग 3 मार्क्ससाठी आहे. राईट अ समरी ऑफ द अबाव एक्स्ट्रॅक्ट बाय युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. पॉईंट्स दिलेले आहे आणि त्या पॉईंट्सनुसार तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे. फर्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ फॅमिलीज, रोल ऑफ द पेरेंट्स, डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी, सोशलायझेशन ऑफ बिहेवियर. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. पुढे आहे सी क्वेश्चन, माइंड मॅपिंग 3 मार्क्ससाठी आहे. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट टू इलुस्ट्रेट. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. सेक्शन 2 पोएट्री, पोएट्री अँड एप्रिसिएशन. क्वेश्चन 3 14 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. या ठिकाणी पोयम दिलेली आहे. ती पोयम व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. मी पोयम वाचणार नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्ही पोयम व्यवस्थित वाचायची आहे. A1 ॲक्टिव्हिटी, सिलेक्ट अँड राईट द 2 स्टेटमेंट फ्रॉम द गिवन लिस्ट विच जस्टिफाय द थीम ऑफ द पोयम. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन आणि त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी, ऑप्शन डी. ऑप्शन बी आहे द रुटीन ऑफ द फादर इज एक्सप्लेन इन डिटेल आणि डी सेंटेन्स आहे द फादर इज लॉस्ट इन हिज ओन थॉट्स. A2 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द गिवन पॉइंट अबाउट द प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्ट्स फेस बाय द फादर. A. Food, drinking weak tea, eating a stale chapati. B. Response of the children. His children refuse to share jokes with him. पुढे आहे A3 क्वेश्चन, राईट अबाउट द वे यू रिस्पॉन्ड टू युअर फादर व्हेन ही कम्स होम फॉर हिज वर्क. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. A4 क्वेश्चन, आयडेंटिफाय द एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. मॅन्स अस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ड. त्याचे आन्सर आहे ॲलिटेरेशन. A5 क्वेश्चन,
कंपोज अ पोयम ऑफ युअर ओन इन अबाउट 2 to 4 लाईन्स ऑन द टॉपिक फॅमिली. A5 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. क्वेश्चन 3 मधील A5 क्वेश्चनचे आन्सर. बी क्वेश्चन एप्रिसिएशन 4 मार्क्ससाठी आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द एप्रिसिएशन ऑफ द पोयम. अगोदर आपण पोयम वाचू आणि त्यानंतर त्यावर आधारित एप्रिशिएशन अभ्यासू. एप्रिशिएशन अभ्यासू. पुढे आहे सेक्शन 3 रायटिंग स्किल्स. क्वेश्चन नंबर 4 16 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. क्वेश्चन 4 मधील ए क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. पहा त्या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चनमध्ये 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायची आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. मिस्टर अविनाश हॅज बीन इन्व्हायटेड टू अटेंड अ बर्थडे प्रोग्राम. His son Rohit is at college and will reach home late by evening. Mr. Avinash has to convey the same as he has to leave early and will not be able to meet his son Rohit. Draft a virtual message in about 50 words that he would write to his son Rohit. या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. आणि त्याला अजून एक ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे ग्रुप डिस्कशन. त्यापैकी आपण ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासलेले आहे. क्वेश्चन 4 मधील बी क्वेश्चन देखील 4 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी देखील 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ईमेल. त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे रिपोर्ट रायटिंग. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे इंटरव्ह्यू. त्यापैकी आपण इंटरव्ह्यू हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. इमॅजिन यू हॅव अ conduct an interview of an ideal teacher with the help of the format draft questions on the given fields. Do not change the sequence of the questions. या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे. जी सिक्वेन्स आहे ती तुम्हाला अजिबात चेंज करायची नाही. पहा अगोदर आपण प्रश्न अभ्यासू त्यानंतर उत्तर अभ्यासू. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, फील्ड, डेट, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, ड्रीम, मिशन, ऑब्जेक्टिव्ह, अर्ली प्रिपरेशन, सपोर्ट, रेकग्निशन, अवॉर्ड, एम. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. क्वेश्चन 4 मधील सी क्वेश्चन तो देखील 4 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी देखील 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणतीही एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे स्पीच.
Imagine you have a deliver a speech on making vacation meaningful at a competition in your college. Draft a speech in about 150 words on the given topic. पहा या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. सेकंड क्वेश्चन आहे कंपेरिंग आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे. एक्सपान्शन ऑफ आयडिया. 3 ॲक्टिव्हिटीपैकी आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे, स्पीच. क्वेश्चन 4 मधील डी क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी देखील 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायची आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रिव्ह्यू. ब्लॉग आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे अपील. त्यापैकी आपण जो थर्ड क्वेश्चन आहे अपील तो सॉल्व करणार आहोत. प्रिपेअर अँड अपील ऑन द टॉपिक फ्रॉम स्मार्टफोन्स टू स्मार्ट हॅबिट्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. 100 to 150 वर्ड्स. या ठिकाणी पॉईंट दिलेले आहे आणि त्या पॉईंटनुसार तुम्हाला आन्सर लिहायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. फ्रॉम स्मार्टफोन्स टू स्मार्ट हॅबिट्स. सेक्शन 4 लिटररी जर्न नॉवेल. क्वेश्चन 5 16 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 5 मधील ए क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. मॅच द कॉलम्स. 2 मार्क्ससाठी आहे. कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे. कॉलम ए मधील फर्स्ट डॉमिनेट लिटररी जर्न, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे नॉवेल. सेकंड हिस्ट्री ऑफ नॉवेल, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे 2000 इयर्स. थर्ड लेडी मुरासकी शिकिबू, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे वर्ल्ड फर्स्ट नॉवेलिस्ट. आणि फोर्थ मॉडर्न टॉपिक्स, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे 20th सेंचुरी. सेकंड क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्सेस. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. ए सेंटेन्स 18th सेंचुरी पीपल हॅड डॅश डॅश इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडी. राईट आन्सर आहे लिटल. 18th सेंचुरी पीपल हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडी. बी सेंटेन्स डॅश डॅश फिक्शन इज फॉर जनरल एंटरटेनमेंट इन प्लब मॅगझिन्स. त्याचे राईट आन्सर आहे फंटास्टिक. सी सेंटेन्स डॅश डॅश नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट. राईट आन्सर आहे पिकरेक्स. डी सेंटेन्स डॅश डॅश इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. राईट आन्सर आहे सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. क्वेश्चन 5 मधील बी क्वेश्चन, त्यातील फर्स्ट क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ मिस्टर फ्लोरिन. सेकंड क्वेश्चन देखील 2 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 5 मधील सी क्वेश्चन आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. क्वेश्चन 5 मधील सी क्वेश्चन देखील 4 मार्क्ससाठी आहे. 4 मार्क्ससाठी 2 क्वेश्चनची आन्सर लिहायची आहे. क्वेश्चन 5 मधील डी क्वेश्चन आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. 4 मार्क्ससाठी 2 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.